एंट्री माझे मराठा भाऊ मागासच ठरत नाहीत, कारण सामाजिक अपंगच ठरत नाहीत, म्हणून नो एंट्री हे सुद्धा जरंग्याला सुनवायला आलो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आजच्या दिवशी आज ज्या प्रकारे ओबीसी बोलायला लागलाय ही संविधानाची जीत आहे. आज माझा वंजारी समाज म्हणजे माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या म्हणजे विचारातून पुढे आला. गोपीनाथरावजी मुंडे साहेब आमचे दैवत भगवान बाबांच्या विचारातून पुढे आले. भगवान बाबांचे विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी सहमत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तेव्हा ही आमची नैतिक जिम्मेदारी आहे. मग आमचा धनगर समाजातले आमदार असतील गोपीचंद, किंवा आमच्या धनगर समाजातलं उभरतं नेतृत्व असतील हक्के, किंवा आमचे माजी मंत्री धनंजयजी असतील, किंवा आमचे देशाचे ओबीसीचे नेते माननीय श्री छगन भुजबळ साहेब असतील, यांच्यावर तोंडसुख घेणे, त्यांचा अवमान करणे, अपमान करणे, घेरणे, या घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरत्न सदावर्ते शपथ घेऊन डमके की छोट पे अशा जरंगे सारख्या पाणी कम चायला उत्तर म्हणून जालन्यात आला. आणि जरंग्या तुला आज सांगून चाललो, जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर, जरंग्या तुला सांगून चाललो, लवकरच गाठ आपली अंतरवली सराटीत आहे. कारण अंतरवली सराटी जरंग्या तुझी नाही, बापाची नाही तुझ्या. जरंग्या तू तर की नाही, काय म्हणतात, सासूरवाडी वासी आहेस, सासूरवाडी वासी आहेस, सासूरवाडी वासी आहेस. सासूरवाडीतला आश्रित म्हणणार नाही मी, कारण सासूरवास तू म्हणजे हे एक परंपरा मात्र जरंगेनं चांगली केली. एक परंपरा चांगली केली समानतेची. मुली नांदायला पाठवतात, हा नांदायला सासरवाडीत आला. जरंग्या नांदायला सासरवाडीत आला, हे मात्र कौतुकास्पद आहे. जरंग्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या कष्टकऱ्यांना, आमच्या धनगर भावांना, माझ्या बंजारा भावांना, माझ्या वंजारी भावांना, माझ्या ओबीसी भावांना, कोळी भावांना, माझ्या भिक्षुकी मागणाऱ्या, भटकंती करणाऱ्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांना सुद्धा सगळ्यांना मला सांगायचंय, मानस ओळखा रे, मानस ओळखा रे. काही लोक तुमच्यात येत ते आले म्हणलं की मी निघतो. इतकी भीती सदावर त्यांची. सांगायचं तात्पर्य की यापुढं जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो, भटके विमुक्त असतील, किंवा माझे बंजारा असतील, माझे धनगर असतील, माझे वंजारी असतील, त्यांचा जे त्यांनी मला पदवी दिलेली आहे, ते म्हणतायत की तुम्ही म्हणजे आमच्या हक्कांचे संविधानिक भाष्यकार आहोत. हो, मी नेता नाही आहे, हो मी भाष्यकार आहे, या समाजाचा या वर्गांचा मी भाष्यकार आहे. क्योंकि माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते मा अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचं रक्त आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या विचारांचं रक्त आहे. आणि त्याच्यामुळं हम डंके की चोट पे बोलते हैं और जो बोलते हो करते. हमने कहा था जरंग्या तेरा गठोडा